श्री स्वामी समर्थ. कशा तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप खूप छान जाओ, खूप आनंददायी आरोग्यदायी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. तर बघा, तुम्हापासून ते माझ्यापर्यंत आपल्या सर्वांना असं वाटत असतं की आज सकाळी उठल्यानंतर आपला आजचा दिवस खूप छान गेलं पाहिजे, म्हणून आपला दिवस चांगला जावो म्हणून आपल्याला काही नियमाचं पालन केलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर मी 3-4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, ते कधीही आपण बघू नये. जर आतापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या असतील तर तुम्ही थोडं विचार करा, त्यात थोडं ऑब्झर्वेशन करा की तुम्ही हे बघितल्यानंतर तुमच्यासोबत असं घडले का. ह्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे आणि शास्त्रीय कारण पण आहे. आपल्या प्रत्येकांना वाटतं आनंदी आणि स्थिर जीवनासाठी आपण प्रत्येकजण कष्ट करत असतो, कठोर परिश्रम करत असतात, जेणेकरून एक चांगलं आयुष्य आपल्याला जगता यावं. यासाठी वास्तुशास्त्रात सुद्धा काही नियम सांगण्यात आले आहे आणि हे जे नियम आपण पाळले नाही ना, तर घरात जी नकारात्मक शक्ती आहे ना, ती सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात करते. इतकेच नाही तर शारीरिक, आर्थिक, मानसिक जे समस्या आहेत या सर्वांना आपल्याला भोगाव्या लागतात. घरातल्या प्रत्येकाला भोगाव्या लागतात. याचे वाईट परिणाम घरातले प्रत्येकांवर व्हायला लागतात. त्यासाठी आपल्याला सकाळी उठल्याबरोबर काही गोष्टी बघणं टाळल्या गेल्या पाहिजे. सकाळची सुरुवात जर आपली सुंदर गेली ना, मग आपला पूर्ण दिवस चांगला जातो. सकाळची सुरुवात ही आपली चांगलीच गेली पाहिजे. आपली सुरुवात चांगली झाली ना, आपला पूर्ण दिवस चांगला जातो, आपले सर्व कामं मार्गी लागतात. त्याप्रमाणे जर आपली सकाळची सुरुवात वाईट गेली ना, मग पूर्ण दिवस आपल्याला सुद्धा वाटत असतं की कुठून आपला आजचा दिवस आलाय. त्यामुळे आपला दिवस आज खूप चांगलं गेलं पाहिजे. त्यामुळे आपण सुद्धा काही शुभ गोष्टी केल्या पाहिजे आणि ज्या चुका आहेत त्या टाळल्या पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, ते पाहिल्याने आपला दिवस आहे तो खराब जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंद पडलेलं घड्याळ हे सकाळी बघू नये. बघा, मी तुम्हाला पहिलाच सांगितलेलं नवरात्रीच्या आधी, दिवाळीच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, दिवाळीच्या आधी, दिवाळी येण्याच्या आधी आपल्याला ह्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत. बघा, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं, बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरात ठेवल्याने आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या प्रगतीमध्ये त्याचा वाईट परिणाम होतो. सकाळी उठल्याबरोबर कधी तुम्ही बंद घड्याळाकडे बघू नका. बंद घड्याळाकडे बघितल्याने तुमचा दिवस चांगला जात नाही, तुमचे जे काही कामं आहेत ते मार्गी लागत नाही. आणि वास्तुशास्त्रानुसार पण सांगितले गेले आहे की बंद घड्याळ घरात ठेवू नये. बघा, एक तर बंद घड्याळ घरामध्ये ठेवलं तर अशुभ मानलं जातं आणि तर बंद घड्याळ घरात ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा जो स्तर आहे तो घटतो, म्हणजे सकारात्मक ऊर्जा कमी होत जाते. त्याचा परिणाम म्हणजे नकारात्मक ऊर्जा वाढायला लागते आणि त्याच्यामुळे घरात नेगेटिव्हिटी वाढते आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. बघा, प्रत्येकाला आपल्याला पण हौस असते, आपण जे हाताचे घड्याळ आहेत ते आपण घेत असतो आणि काही घड्याळ असे बंद असतात किंवा त्याचं सेल संपलेलं असतं. तर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही रिपेअर करा किंवा सेल टाकून तुम्ही वापरा तो. जर नसेल वापरायचं तुम्हाला, तुम्ही नाही वापरू शकत, तुम्हाला नाही आवडत, तर तुम्ही कोणाला तरी ते द्या. तुमच्या घरात मावशी वगैरे येते तुम्हाला मदत करणार आहे, त्यांना देऊ शकता किंवा इतर कोणाला जे गरजू आहेत त्यांना तुम्ही द्या. त्यांना सांगा सेल टाका तुम्ही, आणि किंवा रिपेअर करण्याच्या स्थितीत असेल तर रिपेअर करा आणि तुम्ही वापरू शकता, जर चांगल्या स्थितीत तो घड्याळ असेल तर. एवढेच गोष्टी आहे. बघा, ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत, पण ह्या गोष्टींवरती जर आपण दुर्लक्ष केलं ना, तर त्याचा परिणाम खूप मोठा आहे. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर कधीच आरशात बघू नये. सकाळी उठल्याबरोबर आपण अगदी पांघरुणातून उठतो, तर उठल्याबरोबर आरसा बघू नये आणि उठल्या आरसा दिसतो अशा ठिकाणी आपण झोपूच नये. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर आरसा बघणं हे अशुभ मानलं गेलं आहे. सकाळी उठल्याबरोबर आरसा बघितल्याने संपूर्ण दिवस खराब जातो आणि आपले जे कामे आहेत ते मार्गी लागत नाही. कारण रात्री आपण जेव्हा झोपतो ना, तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. बघा, असं एक वेळ असतो, सकाळ ब्रह्ममुहूर्त असतो, रात्री 12 ते 3च्या मध्ये वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो.
जेव्हा आपण रात्री झोपतो आजूबाजूचा जो वातावरण आहे तो आपल्यात परिणाम होतो, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आरशात बघू नये. कमीत कमी पाण्याने तरी तोंड धुवा, त्यानंतर वाटल्यास तुम्ही आरशात बघू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपण उष्टी खरकटी भांडी पाहू नये. बघा काय घरी मदतीला मावशी कामवाल्या मावशी येतात, तर आपण काय करतो, भांडी रात्रीची तशीच ठेवतो. धुणे भांडी फरशी ह्यासाठी ठीक आहे, पण भांडी जे आहे ना ते काही लोक असेच रात्रभर तसेच ठेवतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी कामवाल्या मावशी येतात. आता काहींचे घर मोठे असतात, त्यांच्यामध्ये ड्राय बाल्कनी असे असतात, मग ते तिकडे ठेवतात भांडी. पण काहींचे घर छोटे असतात, म्हणजे जिथे सगळं तिकडेच ॲडजस्ट होतो. काहींचे घर छोटे असतात, त्यामुळे आपण किचनमध्येच तिथेच ॲडजस्ट करून सर्व ठेवत असतो. घर छोटं असो किंवा मोठं असो, स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो, रात्री जेवल्यानंतर जे खरकट्याचे भांडी आहेत ते आपल्याला सर्व खरकटं काढून एका कॅरी बॅगमध्ये टाकायचे. त्यात सायंटिफिक कारण पण मी तुम्हाला सांगते. एकतर झुरळ कमी होतात. बघा, जर झुरळ झाले आणि झुरळ आपल्या घरामध्ये फिरले, मग ते आपण जे जेवतो त्या भांड्यांवरती पण फिरतात आणि त्यात आपण जेवतो, मग ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही, आपलं आरोग्य बिघडतं. खरकटी भांडी आपण सकाळी उठल्याबरोबर पाहिलं तर ते अशुभ मानलं जातं. बघा, रात्री झोपायच्या अगोदर कमीत कमी तुम्ही त्या भांड्यांचं पूर्ण खरकटा व्यवस्थित काढा, कॅरी बॅगमध्ये काढून तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, तुमच्या घरी सकाळी मावशी येणार आहे वॉश करायला किंवा तुम्ही स्वतः वॉश करणार असाल, पण रात्रभर ते खरकटा त्या भांड्यांमध्ये अजिबात ठेवू नका. त्यामुळे खूप साऱ्या आर्थिक समस्यावरून सामोरं जावं लागतं. डोक्यावर कर्ज वाढतो, घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही. म्हणून रात्री झोपण्याआधी तुम्ही ह्या सर्व गोष्टी आटपा. कमीत कमी नुसतं पाण्याने ते हलवून तुम्ही ठेवू शकता. फक्त पाणी टाकून खरकटी पहिला कॅरी बॅगमध्ये काढा आणि नुसतं पाण्याने काढून तुम्ही त्या भांडी ठेवू शकता. बघा, मी तुम्हाला नवरात्रीच्या आधी पण आणि दिवाळीच्या आधी पण सांगितलेलं, तुटलेल्या मूर्ती, तुटलेले फ्रेम, तुटलेले फोटो हे घरामध्ये ठेवू नये. ह्यामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप ताकद असते. त्यामुळे काय होतं, उठल्याबरोबर बघा आपण देवाचं दर्शन घेतो, मग ते तुटलेली मूर्ती असले किंवा तुटलेलं फ्रेम असलं तर आपलं लक्ष उठल्या त्याच्यावर जातं. फ्रेमसुद्धा जे तुटलेले आहेत, उठल्या आपल्याला ते दिसतं, कारण ते तिथं असतं. तर आपण बोलतो आज रिपेअर करू, उद्या रिपेअर करू, मग नंतर विचार करतो जाऊ दे, आता काय गरज आहे रिपेअर करायची, असू दे. तर बघा, तुम्हाला जर नसेल रिपेअर करायचं तर तुम्ही ते फ्रेम मध्ये जर देवाचा फोटो असेल तो फोटो काढून तुम्ही पाण्यात ठेवा किंवा विसर्जित करा तो फोटो. मूर्ती असेल पाण्यात ठेवून तो पाणी तुम्ही झाडांना घालू शकता किंवा तुमच्याकडे निर्माल्य कुठे असेल तुम्ही तिथे विसर्जित करू शकता. मूर्ती असेल तर मूर्तीला सुद्धा तुम्ही विधीनुसार विसर्जित करा. त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर आपण आपली स्वतःची सावली पाहू नये. बघा, सकाळी उठल्याबरोबर थोडंसं प्रकाश असतो सूर्याचा, तर ते त्याच्यामुळे आपली सावली पडते किंवा डिम लाईट असते त्याच्यामुळे सुद्धा आपली सावली पडते. सावली पडणार नाही असं म्हणू नाही शकत, त्या सावलीला तुम्ही दुर्लक्ष करा. आपल्या सावलीकडे आपण पाहू नये असं म्हणलं गेलं आहे. असं मानलं जातं की त्याच्यामुळे आपल्या जीवनावर नेगेटिव्ह परिणाम होतो आणि अनेक समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे उठल्याबरोबर कधीच आपण आपल्या स्वतःची सावली बघू नये. तर बघा, या गोष्टी जर तुम्हाला पटल्या तर तुम्ही नक्की फॉलो करा. ह्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम होणार. आपण ह्या गोष्टींवर विचार करा. जर आपल्या जीवनात सुख चांगल्या गोष्टी होत असतील तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आपल्या जीवनासाठी जे चांगल्या गोष्टी असतील ना ते आपल्याला फॉलो करायला काही हरकत नाही. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.